नमस्कार। डेंग्यू म्हटलं की पहिल्यांदा आपल्या मनामध्ये एकदम धडकीच भरते, कारण डेंग्यूसारखा आजार म्हणजे मोठा आजार। ते झालं की हॉस्पिटलमध्ये लागणारी भरती, सारखी दिली जाणारी इंजेक्शनं, वॉर्डमध्ये ॲडमिशन, कधी कधी ICUमध्ये जावं लागतं, त्याच्यानंतर येणार हॉस्पिटलचं मोठं बिल, हे ऐकून बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये एकदम गोळ्याच येतो। पण ॲक्च्युअली खरी परिस्थिती काय आहे, ग्राउंड रिॲलिटी काय आहे? कारण डेंग्यूविषयी येणाऱ्या वर्तमानपत्रामधल्या वेगवेगळ्या बातम्या, त्याच्यामध्ये केलं जाणारं वार्तांकन, काही डॉक्टरांनी दिलेली कधीची असलेली चुकीची माहिती किंवा काही हितसंबंधियांनी दिलेली चुकीची माहिती, याच्यामुळे हे सगळं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। पण आज आपण डेंग्यूविषयी काय खरी माहिती आहे ते जाणून घेऊया। तर डेंग्यू हा आजार एका विशिष्ट प्रकारच्या डासाच्या चावण्यातनं होणारा एक विषाणूजन्य किंवा व्हायरल आजार आहे। डेंग्यूची लक्षणं ही इतर व्हायरल आजारापेक्षा काही वेगळी नसतात। जसा बाकीचा व्हायरल ताप असतो तसंच हा ताप असतो। डेंग्यू झाल्यावरती लोकांना ताप येतो, अंग दुखतं, त्यांचे सांधे दुखतात आणि साधारणतः 3 ते 4 दिवसांनी हा ताप ऑटोमॅटिकली कमी होऊन पेशंट्सना बरं वाटायला लागतं। जर डेंग्यूची बाधा ही दुसऱ्या वेळेस होत असेल, ज्याला आपण सेकंडरी डेंग्यू असं म्हणतो, तर मात्र तीव्र डेंग्यूची लक्षणं दिसायला लागतात। याच्यामध्ये अतिशय तीव्र असा ताप, अंग दुखणं, डोकं दुखणं, डोळ्याच्या खोबणीमध्ये वेदना होणं आणि कधीकधी नाकातून किंवा दातातून रक्तस्राव होणं, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसू शकतात। असा ताप आल्यानंतर काय करावं? तर प्रथम म्हणजे अतिशय विश्रांती घेणं आवश्यक आहे। तापासाठी गरजेनुसार पॅरासिटामॉलची गोळी 1 किंवा 1.5 गोळी दर 4 किंवा 6 तासांनी घ्यायची आहे आणि सारखं पाणी पित राहायचं आहे। ताप आल्यानंतर सुद्धा जर क्रोसिन दिल्यानंतर सुद्धा, पॅरासिटामॉल दिल्यानंतर सुद्धा जर ताप उतरत नसेल तर अंग स्वच्छ पाण्यानं, नळाच्या पाण्यानं, जे थंड नाही आहे किंवा गरम नाही आहे, नळाच्या पाण्यानं अंग पुसून घ्यावं आणि त्याच्यानंतर ते कोरडं करावं। त्याच्यानंतर ताप कमी व्हायला मदत होते। या तापामध्ये दुसरी कुठली महागडी इंजेक्शनं किंवा औषधं घेण्याची गरज नसते। काही लोकांना असं वाटतं की डेंग्यूचा ताप उतरवण्याकरता आपण अजून कॉम्बिफ्लॅम, ॲस्पिरिन, ॲनासिन अशासारखी काही भारी औषधं घ्यावीत, पण असं औषध घेण्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि पेशंट्सना रक्तस्राव सुरू होऊ शकतो। त्यामुळे अशा प्रकारची औषधं घेणं हे टाळावं। काही लोकांचा असा समज असतो की डेंग्यू झाला म्हणजे आता सलाईन लावायला पाहिजे, ॲडमिट करायला पाहिजे, पण बहुतांशी रुग्णांमध्ये ॲडमिट करण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि जर रुग्ण तोंडावाटे पाणी पिऊ शकत असेल, खाऊ पिऊ शकत असेल, तर त्याला सलाईन लावण्याची सुद्धा गरज नसते। शरीरामध्ये शुष्कता निर्माण होऊ नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे। तर आता आपण तीव्र डेंगी या आजाराविषयी माहिती घेऊया। कारण तीव्र डेंगी हा जो ताप आहे हा एक सिरियस स्वरूपाचा आजार आहे, गंभीर स्वरूपाचा आजार आहे। तर तीव्र डेंगी म्हणजे काय की जेव्हा एखाद्या रुग्णाला प्रथम डेंगी होऊन गेलेला आहे, त्याला जेव्हा दुसऱ्या वेळेस डेंगीची बाधा होते, तेव्हा काही रुग्णांमध्ये तीव्र डेंगीची लक्षणं दिसतात। तीव्र डेंगीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तीव्र ताप येणं हे लक्षण तर दिसतंच, पण त्याच्या बरोबरीने काही गंभीर आजाराची लक्षणं दिसू शकतात। जसं की प्लेटलेट्स खूप प्रमाणामध्ये कमी होणं, नाडीची गती जलद होणं, रक्तदाब कमी होणं आणि अशा प्रकारची लक्षणं दिसल्यानंतर मात्र रुग्णाला दाखल करण्याची वेळ येऊ शकते। तर आपल्या तीव्र डेंगी झाला आहे की नाही हे आपण कसं ओळखाल? तर आजाराच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी जर प्रचंड थकवा जाणवत असेल, मळमळ होत असेल, उलट्या जुलाब होत असतील, पोटदुखी होत असेल किंवा नाकातून, दातातून उलटी वाटे, गुदद्वारा वाटे, शौचाला जर रक्तस्राव होत असेल, तर तीव्र डेंगीची लक्षणं आहेत असं समजायला हरकत नाही। त्याचप्रमाणे जर रक्तदाब खाली घसरत असेल, नाडी जलद होत असेल, तोंडाला खूप कोरड पडत असेल, तर ही तीव्र डेंगीची लक्षणं असू शकतात। अशा वेळेस डॉक्टरांच्या देखरेखीखाली जर उपचार घेतले तर तीव्र डेंगीवरती पण मात करता येते। लक्षात घ्या, डेंग्यू या विषाणूला कोणतंही मारक औषध नाही आहे। डेंग्यू या आजारामध्ये प्लेटलेट्स या कमी होतात आणि त्याच्यानंतर 5 ते 7 दिवसाच्या अंतराने त्या आपोआप वाढतात। प्लेटलेट्स वाढवण्याकरता असं कुठले औषध अस्तित्वात नाही। किवीचं फळ खाल्लं किंवा पपईच्या पानांचा रस पिला म्हणजे प्लेटलेट्स वाढतात, हे एक मिथक असून त्याचा फारसा फायदा होत नाही असं एक डॉक्टर म्हणून माझं मत आहे। त्यामुळे काही जरी नाही केलं आणि 5 ते 7 दिवस या आजाराला जर व्यवस्थित तोंड दिलं, गुंतागुंतीच्या आजारातून जर मार्ग काढला, तर प्लेटलेट्स ऑटोमॅटिकली वाढणार आहेत, आपोआपच वाढणार आहेत आणि त्याला कुठल्याही प्रकारचे इंजेक्शनं, गोळ्या, महागडी औषधी ही घेण्याची आवश्यकता नाही आहे। एक लक्षात घ्या की हजारामध्ये एखाद्या रुग्णाला गुंतागुंतीचा डेंग्यू होऊ शकतो, ज्याच्यामध्ये हृदय किंवा यकृत किंवा फुफ्फुसं याला सूज येऊन त्या अवयवांचं काम कमी होऊ शकतं आणि अशा वेळेस रुग्णाला जीवाचा धोका संभवतो। कधीकधी डेंग्यू बरा होताना पोटाच्या उदरपोकळीत किंवा फुफ्फुसामध्ये थोडंसं पाणी साठून तात्पुरतं दम लागल्यासारखं होऊ शकतं, परंतु काही काळ व्यवस्थित जर गेला
आणि आपण रुग्णाचं डिहायड्रेशन म्हणजे शोष त्याला होऊन दिला नाही, जर त्याचं हायड्रेशन व्यवस्थित ठेवलं तर हा रुग्ण या अवस्थेतून सुद्धा आपोआप सहजपणे बाहेर येतो. आता आपण येऊया डेंग्यूच्या निदानाकडे. डेंग्यू आजाराचं निदान आपण कसं करणार? तर डेंग्यूचं निदान करण्याकरता पहिल्या 2 किंवा 3 दिवसात NS1 अँटीजेन नावाची तपासणी करावी लागते आणि आजाराचा 5वा किंवा 7वा दिवस उलटल्यानंतर डेंग्यूची IgG आणि IgM या 2 तपासण्या करता येतात. एक लक्षात घ्या की या तपासणीने डेंग्यूचं निदान सिद्ध होतं, पण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे तीव्र डेंगी किंवा गुंतागुंतीचं डेंगी याचं निदान करण्याकरता या तपासण्यांचा उपयोग नाही आहे. त्याकरता डॉक्टर तपासणी, चिकित्सा आवश्यक आहे, पेशंटचं रक्तदाब, नाडी बघणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे हिमोग्राम म्हणजे याच्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहे पेशंटचं, ते वाढलं आहे का, पांढऱ्या पेशी किती आहेत, त्या कमी झाल्यात का, प्लेटलेटची संख्या किती आहे याचा आढावा घ्यावा लागतो. या तपासण्यांच्या व्यवस्थित जर आपण अर्थ काढला तरच त्याच्यातून आपण तीव्र डेंगी किंवा गुंतागुंतीचे डेंगी याचं निदान करू शकतो. तीव्र डेंगीची सुरुवात झाली आहे आपण कसं ओळखतो? तर त्याकरता डेंग्यूच्या ज्या निदान करण्याच्या तपासण्या त्यांचा उपयोग नसून डॉक्टरी चिकित्सा आणि प्लेटलेट्स आणि हिमोग्राम याची आवश्यकता आहे. या तपासण्या काही रुग्णांमध्ये दिवसातून एकदा, दोनदा किंवा 3दा सुद्धा कराव्या लागतात आणि या तपासण्याचा अर्थ काढताना डॉक्टरने हे पाहिलं पाहिजे की जर हिमोग्लोबिन वाढत आहे याचा अर्थ रुग्णाला शुष्कता निर्माण होते, मग त्याला सलाईन किंवा तोंडावाटे पाणी द्यायची जास्ती गरज आहे. अशा रुग्णाला दाखल करावं लागू शकतं. जर पेशंटचा प्लेटलेट काउंट एकच दिवसामध्ये 50,000 खाली आला किंवा जर पेशंट ही एक गरोदर स्त्री असेल किंवा पेशंटला इतर काही गुंतागुंतीचे वैद्यकीय आजार असतील आणि पेशंटच्या अंतर्गत अवयवांमध्ये जर डेंग्यूमुळे बिघाड झाला आहे असं निदान असेल तर अशा रुग्णाला दाखल करावं लागू शकतं. परंतु डेंग्यू आजारामध्ये 100पैकी जवळपास फक्त 5 किंवा 10% रुग्णालाच दाखल करावं लागू शकतं आणि त्यातल्या फक्त 1% रुग्णाला जीवाला धोकादायक अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्लेटलेट्स देण्याची गरज सुद्धा अक्षरशः 5 ते 10% रुग्णांमध्येच निर्माण होते आणि आमच्या रुग्णांमध्ये आम्ही पेशंटचा प्लेटलेट काउंट 10,000च्या खाली गेल्याशिवाय त्याला निलेवाटी किंवा शेरेवाटी प्लेटलेटसुद्धा आम्ही देत नाही. या आजारामध्ये जर आपण तापावरती नियंत्रण मिळवलं, पेशंटला डिहायड्रेशन होऊन दिलं नाही तर 5 किंवा 7 दिवसात त्याचा प्लेटलेट काउंट हा आपोआप सुधारतो. तर डेंगीचा प्रसार कसा टाळता येईल? मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे डेंगी हा आजार हा एका विशिष्ट प्रकारचा डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे डासाची उत्पत्ती आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला कुठे होऊन देऊ नये हे सर्वात महत्त्वाचं. डेंग्यूचे डास हे घरात किंवा घराच्या आजूबाजूला साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात. त्यामुळे घराबाहेर, घराच्या गच्चीवरती ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, फुलदाणे आहेत, एअर कंडिशनर आहेत, फ्रीज आहेत, या ठिकाणी कुठेही आपण पाणी साचून देऊ नका. जर पाणी साचलं असेल तर ते ओतून देणं आवश्यक आहे. जर घरामध्ये डास झाले असतील किंवा आजूबाजूला जर डेंग्यूचा रुग्ण सापडला असेल तर महानगरपालिकेला जरूर कळवावं, म्हणजे त्यांचे लोक येतील आणि डासांसाठी कीटकनाशकाची फवारणी करतील. त्यांना आपण सहकार्य करणं आवश्यक आहे, म्हणजे बाकीसुद्धा जनतेचं संरक्षण अशा डासांपासून होऊ शकतं. डेंग्यूचा डास हे लक्षात घ्या की तो दिवसा चावतो, तो रात्री चावणारा डास नाही आहे, तो डे बायटर आहे. त्यामुळे दिवसासुद्धा पूर्ण आपलं अंग झाकलं जाईल अशा प्रकारचे कपडे घालणं आवश्यक आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर डेंग्यू हा आजार तसं फार घाबरण्यासारखं नाही आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. एकंदरीत धसका घेऊ नका, पण पूर्ण काळजी घ्या, त्याच्याविषयी माहिती ठेवा, म्हणजे आपल्याला या आजारापासून स्वतःचं संरक्षण करता येईल.